अत्यंत पवित्र असणारी कथा आहे। कारण याच कथेनं परीक्षित राजाचा उद्धार झाला। या कथेकरता स्वर्गातील देवता सुद्धा आसुसलेले असतात। याच कथेकरता साधू संत सुद्धा या कथेकरता आसुसलेले असतात। करुद्धा या कथेकरता आसुसलेले असतात। करूयाची कथा नामाचा गजर। साधू संतांना नेहमी असं वाटतं की भगवंताची कथा कानावर पडली पाहिजे, भगवंताचं नामसंकीर्तन कानावर पडलं पाहिजे, मुखातून त्याचं नामस्मरण झालं पाहिजे। कारण जीवनातला तो काळ धन्य आहे की ज्या काळामध्ये, ज्या वेळामध्ये भगवंताची कथा ऐकता येते, भगवंताचे गुणगान गाता येते, ती जीवनातली वेळ धन्य वेळ आहे। 24 तासापैकी तो वेळ आपला अगदी मोलाचा गेला, तो वेळ अगदी आपला पुण्यवान वेळ आहे, भाग्यवान वेळ आहे। जी वेळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये वेळ गेली, आपल्या जीवनामधलं तो तेवढं आयुष्य असं आहे, तेवढं आयुष्य आपण जगलोय, तेवढंच आयुष्य आपलं भाग्यवान आयुष्य आहे की जे कथा, कीर्तन, नामस्मरण याच्यामध्ये गेलं, ते आयुष्य फार भाग्यवान आयुष्य आहे। भगवंताची कथा बघा, कधी पण श्रवण करता येते, कुठे पण श्रवण करता येते आणि कशी पण श्रवण करता येते। ही कथा आपण गावात नेऊ शकतो, ही कथा आपण रानावनात नेऊ शकतो, ही कथा आपण तांड्यावरती, वस्तीवरती सुद्धा नेऊ शकतो। बघा, भगवंतापासून 2 गंगा निर्माण झाल्या। एक गंगा म्हणजे भागवती गंगा आणि एक म्हणजे भागीरथी गंगा। गंगेचा उगम कुठून झाला? भगवंताच्या पायापासून। भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा। भगवंताच्या पायापासून गंगा नदीचा उगम झाला आणि त्याच भगवंताच्या हृदयापासून या भागवत गंगेचा उगम झाला। दोन्ही गंगा मनुष्याला पवित्र करणाऱ्या गंगा आहेत। समजा आपल्याला शरीर पवित्र करायचं आहे, काशीला जावं लागेल, हरिद्वारला जावं लागेल, ऋषिकेशला जावं लागेल। तिथं जाऊन त्या गंगेमध्ये स्नान केलं की मनुष्याचं शरीर पवित्र होतं। नुसतं शरीर पवित्र करून काही कामाचं नाही, मनुष्याचं अंतःकरण सुद्धा पवित्र झालं पाहिजे। परंतु ही भागवती गंगा आपलं चित्त पवित्र करते बरं का। भागीरथी गंगेमध्ये स्नान करण्याकरता काशी, हरिद्वार, ऋषिकेशला जावं लागेल, परंतु ही भागवती गंगा, हिला कुठंच जावं लागत नाही, ती गंगाच आपल्या घरी येते। आता हे भागवत रूपी गंगा कोण्या शहरात जाते, कोण्या गावात जाते, कोण्या वस्तीवर जाते, जंगलात सुद्धा जाते, अरण्यात सुद्धा जाते। त्या गंगेनं शरीर पवित्र होतं, या गंगेनं चित्त पवित्र होतं। लोक पाप धुणं करत्या, म्हणजे गावाकडचे केलेले पाप, घरी केलेले पाप लोक धुण्या करता। गावाकडे केलेले पाप धुवायला लोक गंगेवरती जातात, तीर्थावरती जातात। पण विषय असा होतो, तीर्थात बुडी मारलं की ते पाप काही नाहीसं होत नाही, ते पाण्यावर तरंगतं। मग कुठं जातं बाबा ते? आंघोळ केल्यावर कुठंच जात नाही, उभं झाला की पुन्हा आपल्या डोक्यावर येऊन बसतं, कुठंच जात नाही ते। पण ऐका, आता तुम्ही हरिद्वारला गेले असाल, किती गंगेचा वेग आहे, अशा साकळ्या बांधलेल्या आहे, असे कंपाऊंड घातलेले आहेत, त्या साखळीला धरून त्या गंगेमध्ये काठावर स्नान करावं लागतं। त्या गंगेत जर गेलं, एकदा धारीनं लागलं, गोविंदाय नमो नमा, पुन्हा त्याला शोधायच्या भानगडीत पळायचंच नाही।
भागीरथी गंगेमध्ये स्नान करत असताना म्हणून मनुष्याला सावधानतेनं स्नान करावं लागतं. पण या भागवती गंगेमध्ये निश्चिंत होऊन स्नान करायचं आहे. जेवढं खोल जाता येतं, जेवढा अभ्यासात जाता येतं, तेवढा खोल जाण्याचा प्रयत्न करा. भागीरथी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पापाचं क्षालन होईल, देव भेटेल याची गॅरंटी नाही. पण या भागवती गंगेमध्ये स्नान केल्यानंतर देव मिळेलच याची 100% शाश्वती आहे बरं का. ही गंगा प्रत्येकाला पवित्र करते. म्हणून भागीरथी गंगेपेक्षा भागवती गंगा ही फार महत्वाची गंगा आहे. एक गंगा भगवंताच्या चरणापासून निर्माण झाली आणि एक गंगा भगवंताच्या हृदयापासून निर्माण झाली, ती भागवती गंगा. आणि याच भागवती गंगेमध्ये आपण गेल्या 3 दिवसापासून स्नान करतोय. आजचा आपला 3रा दिवस. सकाळी आपण थोडासा महाभारताचा अभ्यास आपण केला. उत्तरेच्या गर्भामधील शिशुला भगवंतांनी रक्षण केलं बरं का. उत्तरेच्या गर्भामध्ये जो महाराज परीक्षित वाढत होता त्याचं भगवंतांनी रक्षण केलं. त्या उत्तरेचा आक्रोश पाहून, आकांत पाहून सगळे पांडव गोळा झाले. द्रौपदी आली, कुंती माता आली आणि रक्षण केल्यानंतर कुंती माता भगवंताच्या पुढे हात जोडून उभी आहे बरं का. आणि कुंती माता आता भगवंताची स्तुती करतायत. कृष्णाय वासुदेवा देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजाग्रहे.